हे दृश्य आपण पाहतोय पुण्यातली राज ठाकरे सध्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अंत्यदर्शनासाठी दाखल झालेले आहेत। ज्यावेळी त्यांना त्यांच्या निधनाची बातमी कळली त्याच वेळी ते मुंबईहून पुण्यासाठी रवाना झाले होते आणि सध्या ते आता पुण्यात दाखल झालेले आहेत। बाबासाहेबांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलेलं आहे। 8:30च्या सुमारास त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलं आणि 10:30च्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। सध्याची ही दृश्य आपण पाहतोय। मनसेचे राज ठाकरे सध्या पुण्यात दाखल झालेले आहेत। राज ठाकरे आणि बाबासाहेबांचे एक वेगळंच नातं होतं। अगदी भरभरून राज ठाकरे नेहमीच त्यांच्याशी बोललेले आहेत। आमच्या पिढीला इतिहास त्यांच्यामुळे कळला, आमच्या पिढीला इतिहासाशी त्यांनी जोडून ठेवलं, अशा भावना प्रत्येक वेळी राज ठाकरेंनी व्यक्त केलेल्या आहेत। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडलेले आहेत। योगेश, राज ठाकरे आणि बाबासाहेबांचं नातं खरं तर खूप वेगळंच होतं, सध्या ते पुण्यात दाखल झालेत। वृषाली, ज्यावेळी राज ठाकरे हे पुण्यात असायचे त्यावेळी राज ठाकरे हे पर्वती या ठिकाणी बाबासाहेब पुरंदरे यांच्या निवासस्थानी यायचे, बाबासाहेबांची तब्येतीची विचारपूस करायचे। त्यासोबतच वेगवेगळ्या विषयांवरती बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी गप्पा राज ठाकरे यांच्या व्हायच्या। त्यामुळे बाबासाहेब पुरंदरे आणि राज ठाकरे यांचं एक वेगळं नातं खरं तर म्हणता येईल। ज्या पद्धतीने कुठलाही महत्वाचा मुद्दा असू दे त्यावेळी बाबासाहेबांचा सल्ला हे राज ठाकरे घेत असायचे। ज्यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाची 100 पूर्ण केली त्यावेळी सुद्धा त्यांच्या वाढदिवसानिमित्त ज्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्या कार्यक्रमाला सुद्धा राज ठाकरे हे पोहोचले होते आणि त्यांच्या उपस्थितीत तो कार्यक्रम पार पडला होता। आणि राज ठाकरे हे कायमच बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल भरभरून बोलत असायचे। त्यांचं एक वेगळं नातं आपल्याला प्रत्येक वेळी पाहायला मिळायचं। मधल्या काळात ते राज ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस ज्यावेळी पुणे दौऱ्यावरती होते त्यावेळी ते त्यांच्या निवासस्थानी गेले होते, त्यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती। आणि आपण जर बघितलं तर राज ठाकरे हे कधीही मास्क खरं तर घालत नव्हते बाहेर असताना, मात्र त्यावेळी बाबासाहेबांची ज्यावेळी भेट घेण्यासाठी त्यावेळी त्यांनी मास्क घातलं होतं आपल्याला पाहायला मिळालं। त्यावेळी त्यांच्या तब्येतीची काळजीपोटी त्यांनी या सगळ्या गोष्टी खरं तर पूर्ण केल्या होत्या। मात्र राज ठाकरे आताच काही वेळापूर्वी या ठिकाणी पर्वती या ठिकाणी बाबासाहेब पुरंदरे यांच्या निवासस्थानी पोहोचलेत आणि त्या ठिकाणी ते आता अंतिम दर्शन घेतील आणि त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत सुद्धा अंत्यसंस्काराला ते उपस्थित असणार आहेत। सकाळी त्यांनी या संदर्भातली श्रद्धांजली सुद्धा बाबासाहेब पुरंदरे यांना अर्पण केलेली आहे। आता ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि अंतिम दर्शन घेतल्यानंतर ते पुन्हा वैकुंठ स्मशानभूमीत पोहोचतील। नक्कीच योगेश, तुम्हाला थोडंसं थांबवते। सध्याची ही दृश्य आपण पाहतोय। राज ठाकरे हे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं अंत्यदर्शन घेतात। अतिशय भावूक झालेले असे राज ठाकरे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। राज ठाकरे यांनी जेव्हा जेव्हा त्यांनी पुणे दौरा केला त्यावेळेस त्यांनी बाबासाहेबांची भेट घेतलेली आहे। आणि सध्या त्यांच्या अखेरच्या दर्शनासाठी राज ठाकरे पुण्यात दाखल झालेले आहेत। 29 जुलै 2021ला वयाच्या 100रीत बाबासाहेबांनी पदार्पण केलं होतं आणि त्यासाठी पुण्यातील कात्रज येथे एका कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अगदी आवर्जून हजर राहिले होते आणि या कार्यक्रमात देखील त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला होता। बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी राज ठाकरे अगदी भरभरून बोलायचे। प्रत्येक वेळी ते बाबासाहेबांविषयी भरभरून बोलायचे। एक वेगळंच नातं त्यांचं बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी होतं। अगदी काही दिवसांपूर्वीच त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी ते त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते। काही महिन्यांपासून बाबासाहेब पुरंदरे यांनी सार्वजनिक कार्यक्रमांना जाण्यास बंदी केली होती। त्यांनी बंद केलं होतं सार्वजनिक कार्यक्रमांना जाणं। मात्र त्यानंतर राज ठाकरेंनी स्वतः त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती। शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी अनेक शिवप्रेमींची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। इतिहासाविषयी अभिमान असणारे, त्याचप्रमाणे संशोधक वृत्ती, संयम, चिकाटी आणि एक प्रकारचा भारावलेपणा आणि अतिशय उत्कृष्ट अशी स्मरणशक्ती
ही बाबासाहेब पुरंदरे यांची काही गुणवैशिष्ट्य आहेत। एवढंच नाही तर प्रखर बुद्धिमत्ता असेल, विश्लेषण क्षमता असेल किंवा प्रेरणादायी इतिहासाची अभिव्यक्ती करण्यासाठीची विलक्षण लेखन प्रतिभा व वक्तृत्व कला हे गुणविशेष त्यांच्या स्वभावात आणि व्यक्तिमत्वातही होते। एवढंच नाही तर एक सखोल अभ्यासक, शिस्तबद्धता आणि वक्तशीरपणा ही त्यांची स्वभावाची वैशिष्ट्य होती। आग्रा, कलावंतणींचा सज्जा, जाणता राजा, पन्हाळगड, पुरंदराच्या बुरुजावरून, पुरंदराचा सरकारवाडा, पुरंदऱ्यांची नव्वद, प्रतापगड, फुलवंती, महाराज, मुजऱ्याचे मानकरी, राजगड, राजा शिवछत्रपती, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध ही पुस्तकही त्यांनी लिहिलेली आहेत। त्याचप्रमाणे लाल महाल, शिलारखिंड या सगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या पिढ्यांना इतिहासाशी जोडून ठेवलेलं आहे। वयाच्या 100व्या वर्षात त्यांनी पदार्पण केलं होतं, मात्र आज त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। सकाळी 5:07 त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म हा 29 जुलै 1922 रोजी पुण्यातच झाला होता। खरं तर 17 वर्षाचे असल्यापासूनच त्यांनी शिवाजी महाराजांवर गोष्टी लिहिल्या आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिणग्या या नावाच्या पुस्तकाच्या रूपात सर्वांसमोर आल्या आणि यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि नारायणराव पेशवा यांच्यावर केसरी नावाने पुस्तक लिहिलं। यांच्यासोबतच पुरंदरेंनी जाणता राजा हे नाटकही फक्त महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशात प्रसिद्ध केलं आणि याच सगळ्याचा आढावा राज ठाकरे नेहमी आपल्याला देताना पाहायला मिळतात। राज ठाकरे यांनी त्यांच्या मुलाखतीतलेही अनेक किस्से सांगितलेत आणि याच सगळ्या एक खरं तर वेगळीच नाळ त्यांची जोडली होती बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबत। शिवशाहीर म्हणून त्यांची ओळख होती आणि सध्या राज ठाकरे हे पुण्यात दाखल झालेले। खरं तर सकाळी 5 वाजता ही बातमी आली की बाबासाहेब पुरंदरे यांनी अखेरचा श्वास घेतलेला आणि त्याच वेळी राज ठाकरे हे पुण्यासाठी रवाना झाले होते। जाणता राजा महानाट्याचे निर्माते बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झालेलं आहे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। योगेश, आत्ताच राज ठाकरे यांनी अंतिम दर्शन घेतलेलं आहे। वृषाली, राज ठाकरे हे पहाटे मुंबईहून पुण्याकडे निघाले होते आणि आता काही वेळापूर्वीच त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं पर्वती या ठिकाणी पर्वती निवासस्थानी येऊन अंतिम दर्शन घेतलेलं आहे। भाऊक आलेत राज ठाकरे, कारण राज ठाकरे आणि बाबासाहेब पुरंदरे यांचे वेगळं नातं होते, वेगळा स्नेह आपल्याला पाहायला मिळत होता। राज ठाकरे ज्या वेळी भेटत असायचे त्यावेळी बाबासाहेब पुरंदरेंबद्दल भरभरून असं बाबासाहेब राज ठाकरे बोलत असायचे। जी पुण्यातल्या आंबेगाव या ठिकाणी शिवसृष्टी साकारली जाते, जे बाबासाहेब पुरंदरे यांचे स्वप्न होतं आणि त्यासाठी सुद्धा राज ठाकरेंनी वेळोवेळी त्या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि जी काही मदत बाबासाहेब पुरंदरे यांना त्या शिवसृष्टी साकारण्यासाठी लागलेली आहे त्यावेळी राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना मदत केलेली आहे। ज्या पद्धतीने राज ठाकरे यांचे अनेक वेळा पुणे दौरे व्हायचे त्यावेळी सुद्धा राज ठाकरे आवर्जून बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घ्यायचे, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत असायची आणि आता ज्यावेळी राज ठाकरे यांना या सगळ्या दुःखद घटनेची माहिती मिळाली त्यानंतर ते पोहोचले आणि लगेचच या ठिकाणी त्यांनी अंतिम दर्शन घेऊन आता थोड्याच वेळा ते वैकुंठ स्मशानभूमीत सुद्धा अंत्यसंस्काराला उपस्थित असणार आहे। मात्र ज्या पद्धतीने एक राज्यातलं एक व्यक्तिमत्व असं म्हणता येईल की ज्यांच्याशी बाबासाहेबांचे अतिशय घनिष्ठ आणि जवळचे असे संबंध होते ते अर्थातच राज ठाकरे यांच्याशी होते आणि त्यामुळे राज ठाकरेंचा एकूणच परिवारावरती आणि एकूणच कुटुंबावरती एकूण शोककळा आणि एकूण दुःख झाल्याचं सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरून आणि एकूण त्यांच्या हावभावावरून लक्षात येतं की त्यांना या सगळ्या घटनेतनं या सगळ्या बातमीत दुःख झालेलं आहे। थोड्याच वेळ ते माध्यमांशी या सगळ्या संदर्भात होतील असती त्यांची जी काही श्रद्धांजली अर्पण केली तर त्यांनी सकाळी, मात्र आता त्यांनी अंतिम दर्शन घेतलेलं आहे आणि आता याच ठिकाणी थोडा वेळ बाबासाहेबांजवळ थांबलेले आहेत आणि त्यानंतर ते या ठिकाणावरनं पुन्हा वैकुंठ स्मशानभूमीत नक्कीच योगेश, आता राज ठाकरेंनी अंतिम दर्शन घेतलेलं आहे। अनेक मान्यवर खरं तर या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी आलेले आहे। शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। आतापर्यंत कोणी कोणी बाबासाहेबांचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे आणि आता कोण कोण अजून मान्यवर येण्याची शक्यता आहे?
वृषाली बाबासाहेब पुरंदरे यांचे प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने स्नेह होता, त्यांनी ज्या पद्धतीने लोकांना जोडलं होतं, मग ते शिवप्रेमी, इतिहासप्रेमी असू दे किंवा सामाजिक क्षेत्रातील वेगवेगळे व्यक्तींशी त्यांचा स्नेह होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये स्वतः बाबासाहेब पुरंदरे यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे त्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने सकाळपासूनच पर्वती या ठिकाणी ते उपस्थित होते. त्यासोबतच काही वेळापूर्वीच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या ठिकाणी येऊन अंतिम दर्शन घेतलेले आहे. अजून काही राज्यभरातले जे मान्यवर आहेत ते वेगवेगळ्या माध्यमातून बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण करतात. मात्र हेच या ठिकाणी येऊन अंतिम दर्शन घेण्यासाठी अजूनही राज्यातले काही राजकीय मंडळी या ठिकाणी पोहोचणार असल्याची माहिती मिळते. मात्र सामाजिक क्षेत्रातील त्यासोबतच बाबासाहेब पुरंदरे यांनी जे महानाट्य उभारलं होतं ते अर्थातच जाणता राजा या महानाट्यातली जी कलाकार होती किंवा बॅकस्टेज कलाकार जे होते ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांनी सुद्धा या ठिकाणी बाबासाहेब पुरंदरे यांचं दर्शन घेतलेलं आहे. त्यांच्या आठवणींना उजाळा दिलेला आहे. कशा पद्धतीने जाणता राजा हे महानाट्य बाबासाहेब पुरंदरे यांनी उभारलं होतं या संदर्भातल्या आठवणी या ठिकाणी त्यांनी सगळ्या आठवणींना उजाळा दिलेला आहे. आणि त्यासोबतच राजकीय, सामाजिक आणि वेगवेगळ्या माध्यमातली जी मान्यवर आहेत ते या ठिकाणी पोहोचत आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण करतायत. अजूनही काही वेळ, खरं तर जी 10:30ची वेळ होती बाबासाहेब पुरंदरे यांची अंत्यसंस्काराची, ती कदाचित वाढवण्याची वेळ अजून पुढे ढकलण्याची शक्यता आहे. कारण त्या पद्धतीने लोकांची गर्दी ही वाढताना दिसते या ठिकाणी. आणि आणखीन काही जे मान्यवर आहेत ते या ठिकाणी पोहोचणार असल्याचं त्यांच्या नातेवाईकांकडनं, त्याच्या निकटवर्तीयांकडनं समजते. त्यामुळे कदाचित ही वेळ अजूनही वाढण्याची शक्यता आहे. नक्कीच योगेश, पुन्हा तुमच्याकडे येतो आणि अनेक मान्यवर आपण बघतोय श्रद्धांजली देखील अर्पण करतायत, ट्विट देखील करतायत. या सगळ्या बातम्या बघणार आहोत. छोटासा ब्रेक घेतो, लगेच परततोय.